चालू हो? बीप बीप बीप. मी डोसा बनवते, द सिम्पलेस्ट रेसिपी. रात्री ही छोटी वाटी घेतली आहे मी, कारण एका पर्सनसाठी छोटी वाटी भरपूर होईल. एवढ्या 3 छोट्या वाट्या घ्यायच्या. कुठलीही छोट्या गोष्ट घ्यायची, कारण तो मोठा कप घेतला तर तुला खूप जास्त डोस्याचं बॅटर बनेल, मग ते शिळं होतं, शिळं नाही खायचं. मग छोट्यातली छोटी वाटी घ्यायची, किंवा मग प्रमाण चेंज करायचं, मी सांगते. बट ही छोटी वाटी घेतली, याचे 3 वाट्या तांदूळ. हा तांदूळ घेतला मी आणि रात्री भिजत घातला. 3 वाट्या तांदूळ. आणि ही उडदाची डाळ आहे, ज्याला काळी साल येते, ब्लॅक कलरची कव्हरिंग येते, आणि ती विदाऊट ब्लॅक कलरच्या कव्हरिंगची पण येते. ही विदाऊट ब्लॅक कलरच्या कव्हरिंगची उडदाची डाळ आणली आहे. ती 1 वाटी उडदाची डाळ आणि 3 वाट्या हे तांदूळ. ठीक आहे, हे मिक्स करायचं. जर घरामध्ये ही जी अशी ऑरेंज कलरची डाळ असते, मसूरची डाळ, जर ती असेल तर 1/3 ऑफ ऑरेंज डाळ टाकायची, किंवा मग तेवढेच 1/3 पोहे टाकायचे, म्हणजे त्याच्यामुळे ते पफिनेस वाढतो त्याचा. हे रात्री भिजत टाकलेलं आहे मी, सकाळी वाटलं. आता याच्यामध्ये मीठ मिक्स करायचं. मीठ असं मी प्रॉपर मिक्स करायचं. हां, किती मीठ, तर याला जास्त खारट नाही करायचं. जेव्हा तू हे बॅटर टेस्ट करते ना, ते नॉर्मल लागायला पाहिजे, कारण हे जसं भात आहे ना, तो एक्सपांड होणार असतो, म्हणून त्याची टेस्ट, थोडं पाणी खारट असेल तर भात शिजल्यानंतर ते नॉर्मल टेस्टला येतं. बट जर तुझं बॅटर असेल तर ते बॅटर ऑलरेडी ते तुला फुगलेलं आहे. जर तुला त्याला रात्री दिवसभर भिजत घालायचं असेल तर त्याचं झालंय, जे व्हायचं आहे ते, त्याची साईज वाढणार नाही आहे. म्हणून याचं जे मिक्सचर आहे ना, ते खारट नको लागायला. हे साधं मिक्सचर, नॉर्मल भाजी खातो आपण तसं लागायला पाहिजे. आता हे अजून खारट नाही आहे, नॉर्मल टेस्ट नाही आहे त्याची, म्हणून मी थोडं मीठ अजून घालते. जेव्हा त्या बॅटरची टेस्ट तुला नॉर्मल चांगली लागायला लागेल, तेव्हा त्याच्यातलं मीठ सफिशियंट असं समजायचं. आणि जस्ट झाले. आता याचे बटर लावून डोसा बनवायचा. याच्यावर तुला जो पण मसाला तू आधी इथे असताना जसं डोसा बनवत होती तसा डोसा बनवायचा, अँड यू आर गुड टू गो. फक्त एक चेंज मी याच्यामध्ये केला आहे. तुला डॉक्टरने डोसा खायला नाही सांगितलं आहे, किंवा इडली नाही सांगितली आहे, तर ॲक्च्युली डॉक्टरने तुला फक्त जे आपण दिवसभर भिजत टाकतो ना, ते खायला नाही सांगितलं, म्हणजे आंबट होऊन ते फूक. आता खाली डोसा बनवताना मी खाली खूप सारं बटर लावलं आहे, त्याच्यावर मसाला स्प्रिंकल केला, आणि त्याच्यावर असं वरून थोडं बटर टाकायचं, कारण तो मसाला अदरवाईज उलटं केलं ना की लगेच चिपकतो तव्याला. ओके, आणि पालथं केलं की झाला मसाला डोसा रेडी. गुड टू गो बेबी, फॉर द बेबीज.